नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञानचे अति महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर सामान्य ज्ञान भाग क्रमांक 16 आहे. यापूर्वी आपण सामान्य ज्ञानचे काही महत्त्वाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. ते पूर्ण बघून घ्या. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे साठे जास्त प्रमाणात आढळतात? तर उत्तर आहे नागपूर व गोंदिया या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% कोणत्या खनिजाचा साठा आहे? तर उत्तर आहे मॅंगनीज. प्रश्न क्रमांक 3. डिसेंबर 2024 मध्ये बायोसायन्स लीडरशिपसाठी जमशेदजी टाटा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? किरण मुजुमदार शाह. प्रश्न क्रमांक 4. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? हायाओ कियाजाकी, जपान. प्रश्न क्रमांक 5. बुकर पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? सामंथा हार्वे यांना. सामंथा हार्वे यांना हा पुरस्कार ऑर्बिटल या कादंबरीसाठी देण्यात आला. प्रश्न क्रमांक 6. मिस युनिव्हर्स पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? व्हिक्टोरिया केअर-थेल्विंग, डेन्मार्क. प्रश्न क्रमांक 7. फिजी देशाचा सर्वोच्च नागरी कंपोनियन ऑफ द ऑर्डर हा पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर आपले भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रदान करण्यात आला. प्रश्न क्रमांक 8. नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? राष्ट्रीय मानसिक आरोग्य न्यूरोसायन्स या संस्थेला प्रदान करण्यात आला. प्रश्न क्रमांक 9. डिसेंबर 2024 मध्ये फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू 2024 पुरस्कार कोणाला मिळाला? विनिसियस ज्युनियर यांना. प्रश्न क्रमांक 10. रशिया या देशाचे अध्यक्ष कोण आहेत? तर व्लादिमीर पुतिन हे आहेत. प्रश्न क्रमांक 11. रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? मॉस्को. प्रश्न क्रमांक 12. रशिया या देशाचे चलन कोणते आहे? रशियन रुबल. प्रश्न क्रमांक 13. 2024 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? मिथुन चक्रवर्ती यांना. 2014. प्रश्न क्रमांक 14. 2023 चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? गुलजार आणि रामभद्राचार्य यांना. प्रश्न क्रमांक 15. 2024 मध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 6 व्यक्तींना. तर 1. होरमुसजी एन कामा साहित्य व शिक्षणासाठी. 2. अश्विन मेहता वैद्यकीय सेवासाठी. 3. राम नाईक यांना सार्वजनिक व्यवहारासाठी. 4. दत्तात्रय मायालू उर्फ राजदत्त यांना कला क्षेत्रासाठी. 5. प्यारेलाल शर्मा यांना कला क्षेत्रासाठी. 6. कुंदन व्यास यांना साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रासाठी देण्यात आले. प्रश्न क्रमांक 16. शिखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे कोणती सभा झाली? तर सिंग सभा झाली. प्रश्न क्रमांक 17. संपूर्ण भूमी ही ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर ही घोषणा विनोबा भावे यांनी केली.
प्रश्न क्रमांक 18. भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? संत एकनाथ महाराज यांनी. प्रश्न क्रमांक 19. भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? संत एकनाथ महाराज यांनी रूढ केला. प्रश्न क्रमांक 20. आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? श्री रविशंकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? मान्सून वाऱ्यापासून. प्रश्न क्रमांक 22. फलोद्यान या कार्यक्रमाचा उद्देश काय होता? मजुरांना काम देणे हा उद्देश होता. प्रश्न क्रमांक 23. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे यवतमाळ. प्रश्न क्रमांक 24. मानवी शरीरात पित्त हे कुठे तयार होते? यकृतामध्ये. प्रश्न क्रमांक 25. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर डेसिबल. प्रश्न क्रमांक 26. पारा ची रासायनिक संज्ञा काय आहे? Hg. प्रश्न क्रमांक 27. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर उत्तर आहे सुधीर रसाळ यांना. प्रश्न क्रमांक 28. वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय यांनी. प्रश्न क्रमांक 29. गोवा मुक्ती दिवस कधी साजरा करण्यात येतो? 19 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रीय तानसेन सन्मान 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? पंडित स्वपन चौधरी यांना. तर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आपला व्हिडिओ पूर्ण पाहता येईल. धन्यवाद.